श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना आपल्यासोबत किती लोक असली तरी आयुष्यातला खरा संघर्ष आपल्याला प्रत्येकाला करावा लागत असतोय आणि तोही स्वतःलाच करावा लागतो. संकटाच्या वेळी जमलेली गर्दी पुढच्या पावलावर साथ देईलच याची कधी खात्री नसते. म्हणून श्रोते हो, अडचणीत आधार शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आधार निर्माण करणं हे आपण शिकलं पाहिजे. आपलं मन भक्कम असेल तर परिस्थिती किती कठीण असली तरी ती तुटत नाही. लोक सल्ले देत राहतील पण वेदना मात्र तुमच्या वाट्याला येत असतात हे लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणं ही खरी ताकद असते. रोज थोडं थोडं मजबूत होत गेलं की मोठे डोंगर सुद्धा आपल्याला छोटे वाटत राहतात. श्रोते हो, अपयश आलं तरी त्यातून शिकून उभं राहणं हेच आत्मबळ आहे. मदतीची अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण त्यावर अवलंबून राहणं हे मात्र धोकादायक असतं. स्वतःला घडवणारा माणूस कोणत्याही वादात टिकून राहत असतो. आज स्वतःला मजबूत केलं तर उद्या कोणाच्या आधाराची गरज भासत नाही. शेवटी श्रोते हो, स्वतःच्या पायावर उभं राहणं हाच आयुष्याचा खरा विजय असतो. आणि आणखी काही गोष्टी आहेत त्या जर आपण पाळल्या तर आपलं आयुष्य हे नक्की उज्ज्वल होत असतं. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात कोणाच्याही कामात हस्तक्षेप कधीच करू नका. जोपर्यंत तुम्हाला विचारलं जात नाही तोपर्यंत. श्रोते हो, कोणी तोंडावर काही बोलत नाही तोपर्यंत आपण शांत राहायचं. लोक काय म्हणतात याकडे लक्ष द्यायचं नाही. ज्यांच्याशी भांडण झालं ना त्यांचं स्टेटस, त्यांच्या पोस्ट हे आपण पाहणं टाळायचं. माफ करणं आणि विसरणं शिकायचं. तेव्हाच आपलं मन शांत राहत असतं. श्रोते हो, आपण तेवढंच काम करायचं, काम स्वीकारायचं जेवढं तुमच्यात करण्याची क्षमता आहे, तुमच्यात धमक आहे. श्रोते हो, या जीवनाच्या प्रवासात ईर्ष्या टाळायची आणि इतरांच्या चांगल्या कामाचं कौतुक करायचं. परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करायचा. इतरांची स्वतःची तुलना ही कधी स्वतःशी करायची नाही, कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. श्रोते हो, स्वतःला स्वतः व्यस्त ठेवायचं, कारण आपल्याला माहिती आहे रिकाम्या मनामध्ये अनेक विचार होत असतात. लोकांपासून नेहमी जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत. ना कोणाची चुगली करायची, ना कोणाची चुगली ऐकायची. आणि श्रोते हो, हे जर नियम आयुष्याच्या प्रवासात जर आपण पाळलं गेलं तर श्रोते हो, आपलं मन नक्की शांत होईल. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संस्कार ही माणसाच्या आयुष्याची अदृश्य संपत्ती असते. ती कुठल्याही बँकेत जमा होत नाही, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देत राहते. माणूस किती मोठा झाला, कितीही उंच गेला तरी त्याच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयामध्ये त्याला मिळालेल्या संस्कारांची छाप कायम दिसत राहते. म्हणूनच घरात दिलेले चांगले संस्कार हीच माणसाची खरी ओळख बनतात. विश्वास हे नात्यांचं असं बंधन असतं जे दिसत नाही पण सगळ्यांना जोडून ठेवतं. एकदा विश्वास निर्माण झाला की शब्दांची गरज उरत नाही, कारण मन आपोआप मनाला समजायला लागतं. पण तोच विश्वास तुटला की नातं जरी टिकून राहिलं तरी त्यातली ऊब हळूहळू कमी होत जाते. सापणा हा माणसाच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं तेज देतो. जिथं दिखावा नसतो तिथं मन खरं असतं. साधं आयुष्य जगणाऱ्या माणसाला कदाचित बाहेरचं वैभव कमी मिळेल, पण त्याच्या मनातली शांतता आणि समाधान अमूल्य असतं. कर्तव्य हे माणसाच्या आयुष्याची दिशा असते. जेव्हा माणूस स्वतःच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो तेव्हा त्याच्या आयुष्याला एक वेगळं मूल्य प्राप्त होतं. कर्तव्य पार पाडताना मिळणारा आत्मसंतोष
हा कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा मोठा असतो. सहनशीलता ही मनाची ताकद असते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, पण त्या परिस्थितीला शांतपणे स्वीकारून पुढे जाणं ही मोठ्या मनाची खूण असते. सहनशील माणूस कधीच तुटत नाही, तो अधिक मजबूत बनत जातो. जिद्द म्हणजे परिस्थितीला हरवण्याची मनातली ज्वाला. आयुष्य किती कठीण असलं, अपयश कितीही मोठं असलं, तरी जिद्द असलेला माणूस पुन्हा उभा राहतो. कारण त्याला माहिती असतं की हार ही शेवट नसते, ते पुढच्या यशाची सुरुवात असते. नम्रता ही माणसाच्या मोठेपणाची खरी ओळख असते. जो माणूस यश मिळूनही साधा राहतो, तोच खऱ्या अर्थानं लोकांच्या मनात स्थान मिळवतो. कृतज्ञता ही मनाला समृद्ध करणारी भावना आहे. ज्याला आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव असते, तो माणूस कधीही रिकामा वाटत नाही. मनाची शांतता ही सर्वात मोठी संपत्ती आहे. बाहेरचं जग कितीही गोंधळलेलं असलं तरी मन शांत असेल तर माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, भीती असूनही पुढे चालत राहणं. आयुष्याच्या कठीण क्षणी जो माणूस खंबीर राहतो, त्यालाच खऱ्या अर्थानं विजय मिळतो. माया ही शब्दात सांगता येत नाही. एखाद्या जवळच्या माणसाचा दिलासा देणारा स्पर्शही कधी कधी मनातील मोठं दुःख हलकं करून टाकतो. एकोपा हा समाजाचा सर्वात मोठा आधार असतो. जेव्हा माणसं एकत्र उभी राहतात, तेव्हा कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. समाधान ही मनाची शांतता आहे. ज्याला जे आहे त्यात आनंद सापडतो, तो माणूस आयुष्यात खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो. विचार माणसाचं आयुष्य घडवतात. सकारात्मक विचार असतील तर संकटातही मार्ग सापडतो. प्रेम हे बंधन नसून आधार असतो. जिथं प्रेम असतं तिथं समजूतदारपणा असतो, आणि जिथं समजूतदारपणा असतो तिथं नाती टिकून राहतात. दुःख माणसाला खूप काही शिकवून जातं. आनंद आपल्याला क्षणभर आनंद देतो, पण दुःख आयुष्याचं शहाणपण शिकवतं. माणूसपण ही माणसाची खरी ओळख आहे. दुसऱ्याच्या दुःखात उभं राहणं आणि त्याला दिलासा देणं, यातूनच माणसाचं मोठेपण दिसतं. वेळ हा आयुष्याचा सर्वात मौल्यवान ठेवा आहे. तो एकदा निघून गेला की परत येत नाही. ध्येय माणसाला दिशा देतं. ज्याच्या आयुष्यात ध्येय असतं, तो माणूस परिस्थिती काही असली तरी पुढे चालत राहतो. जगण्याचं खरं सौंदर्य मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, ते छोट्या आनंदामध्ये असतं. कुटुंबाच्या हसण्यात, मित्रांच्या सहवासात आणि मनाला मिळणाऱ्या शांततेत.